नमस्कार मंडळी मंदिरावर बसून किंवा एखाद्या चहाच्या कॅन्टीनमध्ये बसून बरेच फुकटचं ज्ञान देणारे लोक असतात. आता एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं, एखादा मुलगा BEd काय जे शिकायचं ते शिकलेला असेल आणि शिकल्यानंतर तो जर गावाकडे आला तर मग काय चाललं, नोकरी लागणार का नाही, काय शिक्षण घेत आहेस, अशा पद्धतीचे विचारले जाते. आणि तो थोडासा समोर गेल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा चालू होते. मग एवढं शिकायचं होतं, बापाला डुबवायचंच होतं आणि घरी शेती करायची होती, तर मग कशासाठी शिकला, असे बरेच काही फुकटचं ज्ञान देणारे असतात. इतकंच नाही, एखादा क्रिकेटर असेल, भारत आणि पाकिस्तान जिंकलेला असेल किंवा पाकिस्तान जिंकलेला असेल आणि भारत हारलेला असेल, तर मग सचिननं अशा पद्धतीने खेळायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी त्यांनी गोलंदाजी कशा पद्धतीने केली पाहिजे होती, त्या ठिकाणी बॅटमॅन कसं पद्धतीने करायला पाहिजे होती, त्याने आउट बॉल कसा आणला, विकेट कशी दिली, अशा पद्धतीचे फुकटचे ज्ञान देणारे खूप लोक आहेत. या भारतातच नाही, या जगात सुद्धा तशाच पद्धतीचे लोक आहेत. आणि खास म्हणजे भारतात खूप लोक आहेत, फुकटचं ज्ञान देणारे खूप लोक आहेत. आता इतकंच नाही, नरेंद्र मोदी जरी असतील तर मग त्यांनी भारताचा कारभार कसा पाहिजे होता, पाकिस्तानला कशा पद्धतीने धडा शिकवायला पाहिजे होता, अमेरिकेसोबत संबंध जोडायला पाहिजे होते का, अशा पद्धतीचं ज्ञान देणारे सुद्धा खूप लोक आहेत. इतकंच नाही तर मग या महाराष्ट्रात या देशात कित्येक तरी बोलणारे लोक आहेत. आता बोलण्यातून खूप काही वाईट घडते आणि वाईट सुद्धा घडते आणि चांगलं सुद्धा घडते, परंतु आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे, या 4 ते 5 गोष्टीचा आपण अनुभव घेतला पाहिजे. कसं बोललं पाहिजे आणि आपला व्यवसाय किंवा एखादी दुकानदारी कशा पद्धतीने चालवली पाहिजे, या विषयावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं पांढरं बटन दिसेल, सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका. मंडळी, या देशात, या भारत देशात बरेच काही लोक ज्ञान देणार आहेत. ज्यापूर्वी आपण सांगितलं होतं, एखादा मुलगा शिकायला गेला तर शिकायला गेल्यानंतर तो गावाकडे झाला तर त्याला पहिला प्रश्न विचारला जातो, किती झालं शिक्षण, काय करत होता इतक्या दिवस, मग इंजिनिअरिंग केली, मग आता इथून पुढे काय करणार, नोकरी का लागली नाही, असे बरेच काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आता गप्पा मारण्याला काही लिमिट नसते. एखाद्या चहाच्या कॅन्टीनमध्ये बसल्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीच्या गप्पा होतात. मीही म्हणतो, एखादा आपण DSP व्हायला पाहिजे, SP व्हायला पाहिजे, कलेक्टर व्हायला पाहिजे, पण त्या पद्धतीने त्यांना शिक्षण घ्यावं लागेल. त्या पद्धतीने त्याची जी काही भूमिका असेल ती मांडली पाहिजे. त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे. आता गप्पा मारण्याला काय, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करावा लागतो ते त्यालाच माहीत असते. रात्रंदिवस ढोंगणाला पुढे येतं, त्या ठिकाणी बसू तरी सुद्धा त्याला ते अभ्यास करणं शक्य होत नाही, किंवा झालेला अभ्यास जे काही गुणवत्ता असेल, या देशात काय चाललेले आरक्षण वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी चालू आहेत, त्यानंतर शिकलेला माणूस सुद्धा घरीच बसतो. ती वास्तविकता त्या मुलाला माहीत असते, बाकी या ज्ञान देणाऱ्या लोकांना काही माहीत नसते. दुसरा विषय म्हणजे कसं बोललं पाहिजे. आता ही काही जीव आहे, या जीवाला काही हाड नाही. एखादा शब्द वाईट जर गेला तर त्या ठिकाणी नुकसान सुद्धा होते. आता एखादा घरातली व्यक्ती, एखादा बाजूचा व्यक्ती मेलेला असेल, एखादी महिला मेलेली असेल आणि त्या ठिकाणी आपण जर ज्ञान द्यायला गेलो, हे चुकीचं झालं, या बहिणीने असंच करायला नव्हतं पाहिजे, त्या महिलेने तसंच करायला नव्हतं पाहिजे, भांडणच करायला नव्हते पाहिजे, जे काही पती असेल त्याला समजावून घेतलं पाहिजे होतं, पण त्याची सिच्युएशन बघा, त्या ठिकाणी काय चालू आहे, ते मयत झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण जर फुकटचं ज्ञान द्यायला गेलं तर मग झपके तर बसणारच. अशाच पद्धतीने आपला व्यवसाय सुद्धा होते. बरेच लोक ज्ञान देतात. एखादी मी हॉटेल त्या ठिकाणी चालू केली, हॉटेलमध्ये मला माहिती आहे की या ठिकाणी आपल्याला गिरायकाला काय द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं, त्यातला आपला स्वतःचा अनुभव असला पाहिजे. आपल्याला कशा पद्धतीने व्यवसाय आणि त्या ठिकाणचं गिरायक हाताळता आलं पाहिजे, ते आपल्याला माहीत पाहिजे. आता एखाद्या भाजीमध्ये जर काही मीठ वगैरे कमी पडलेलं असेल आणि तो त्या ठिकाणी जर एखादा ग्राहक त्या मालकाला बोलवलं, इकडे रे, हे बघ त्या भाजीत काय मीठ आहे, कमी आहे, असं वगैरे त्याला सांगितलं, तर मग आपण त्याला समजावून सांगितलं पाहिजे, सर काय हरकत नाही, ही भाजी जर चांगली नसेल तर मी परत तुम्हाला दुसरी बनवून देतो, अशा पद्धतीने त्याला सांगितलं पाहिजे. मग त्याच्यासोबत जर उद्धट घातलेलं तर मग बाजूचे गिरायक सुद्धा बघतील, उद्धट घातल्यानंतर हे मालक जे आहे ते गुरमी आहे याच्या अंगात, याच्या अंगात रगेल की याला व्यवसाय करता येत नाही, आणि याच्यातून आपलं पूर्ण गिरायक, हे स्वतःचं गिरायक तर जाईलच, परंतु दुसरं गिरायक सुद्धा आपलं बाजूचं उठून जाईल. अशा पद्धतीनं होता कामा नये. दुसरी गोष्ट, आपण जर एखादा गिरायक आलं, त्या ठिकाणी जेवण वगैरे करत असेल, त्याला आपण विचारलं पाहिजे, दादा स्वयंपाक वगैरे कसा झाला, भाजी वगैरे कशी झाली, तुम्हाला काही कमी आहे का, काय आणून देऊ का, कशा पद्धतीने आपला जे काही गिरायक असेल त्याला आपण जपलं पाहिजे. आता एखादा गिरायक जर आपल्याकडे येत असेल तर मग दादा तुमची 4 व्हीलर आहे बाहेर, छान आहे, कुठल्या जिल्ह्यातून आला,
अशा पद्धतीने आपण त्याची सुद्धा स्तुती केली पाहिजे, जेणेकरून त्या गिरायकाला सुद्धा वाटलं पाहिजे की हे जे काही दुकान आहे, हे काही जे हॉटेल आहे ती आपली स्वतःची आहे. तो आपल्या हॉटेलमध्ये हक्काने आला पाहिजे, त्याला आपल्या घरच्यासारखं वाटलं पाहिजे, त्या ठिकाणी आपला अनुभव दिला पाहिजे, त्या गिरायकाला आपण सांभाळून घेतलं पाहिजे. आता जो काही गिराईक असेल तो पैसा देणार आहे, आणि पैसा देणारा म्हणलं की त्या ठिकाणी आपण स्वतः त्या ठिकाणी त्याला हँडल केलं पाहिजे. मराठी माणूस सुद्धा व्यवसाय करू शकतो, जसे मारवाडी, कोमटी, जे काही जैन लोक असतील, सिंधी लोक असतील, ते त्यांचा व्यवसाय करतात. ज्या ठिकाणी त्यांचं दुकानदारी असेल, हॉटेल असेल, काही बिझनेस असेल, त्या ठिकाणी ते स्वतः सगळे हँडल करतात. मग आपला पाटील समाज असेल, मराठा समाज असेल, जे काही आपली गुरमी आहे ती थांबली पाहिजे. एखादा आपण खुर्ची टाकून बसलो म्हणजे एखादा राजा महाराजा झालो नाही, आपल्याला त्या ठिकाणी हँडल करता आला पाहिजे. मराठी माणसाने सुद्धा व्यवसायात घुसला पाहिजे, मराठी माणसाने सुद्धा व्यवसाय चालू केला पाहिजे, असं मला तरी वाटते. या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. असेच नवीन अपडेट घेण्याकरता, नवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.